नमस्कार मित्रांनो, आपल्या AI ट्रेनिंग सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या मागील सेशनमध्ये आपण परप्लेक्सिटी AIबद्दल सविस्तर माहिती घेतली होती. आपण पाहिलं होतं की हे एक AI सर्च इंजिन आहे जे आपल्याला इंटरनेटवरची विखुरलेली माहिती एका जागी पुराव्यांसह आणि अतिशय कमी वेळात शोधून देतं. मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक AI टूल्स पाहिलीत, पण आजचा विषय खूप खास आहे. जर तुम्हाला कॅमेरासमोर न येता, मेकअप न करता किंवा तासनतास रिटेक न देता प्रोफेशनल व्हिडिओ बनवता आले तर? आणि नुसतं बोलणंच नाही, तर तुम्ही मराठीत बोललेला व्हिडिओ जगातील कोणत्याही भाषेत अगदी तुमच्याच आवाजात आणि ओठांच्या हालचालींसह बदलता आला तर? हे सगळं शक्य आहे एकाच टूलमुळे, ज्याचं नाव आहे हेजेन AI. मित्रांनो, या टूल्सचं नाव हेजेन का आहे माहिती आहे? हे म्हणजे एक फ्रेंडली हाक आणि जेन म्हणजे जनरेटिव्ह AI. म्हणजे हे टूल इतकं सोपं आहे की तुम्ही सहजपणे नवनवीन व्हिडिओ जनरेट करू शकता. हे 2020मध्ये जॉशुआ झू यांनी तयार केलं आहे, जे आधी स्नॅपचॅटमध्ये इंजिनियर म्हणून काम करायचे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मार्केटमध्ये एवढे AI टूल्स असताना आपण हेजेनकडेच का वळायचं? किंवा हे टूल नक्की कोणासाठी आहे? तर मित्रांनो, हेजेन वापरण्यासाठी 3 मुख्य कारणं मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे कॅमेरा फोबिया. आपल्यापैकी अनेकांना, अगदी मला सुद्धा, कधी-कधी कॅमेरासमोर उभं राहून बोलायला भीती वाटते किंवा दडपण येतं. हे आपल्या सर्वांसोबतच होतं. अशा वेळी हेजेन तुमचा डिजिटल अवतार तयार करतं, जो अगदी तुमच्यासारखाच बोलतो. म्हणजेच तुम्ही पडद्यामागे राहूनही एक प्रोफेशनल व्हिडिओ फेस बनवू शकता. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वेळेची आणि पैशाची बचत. विचार करा, एक साधा व्हिडिओ शूट करायचा असेल तर सेटअप, लाइटिंग, माईक, एडिटिंगवर किती खर्च आणि वेळ लागतो. पण या टूलमुळे अगदी कोणताही महागडा सेटअप न वापरता फक्त 10 मिनिटात तोच व्हिडिओ तयार करू शकता. आणि तिसरं म्हणजे ग्लोबल रीच. समजा तुम्ही मराठीत उत्तम माहिती देताय, पण तुम्हाला ती जगाला सांगायची असेल, तर एका क्लिकवर तुम्ही तुमचा व्हिडिओ इंग्लिश किंवा स्पॅनिशमध्ये बदलू शकता, तेही तुमच्याच आवाजात. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्हाला कमी मेहनतीत जागतिक दर्जाचे व्हिडिओ बनवायचे असतील, तर प्रत्येकासाठी हेजेन हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल पाहूया. सर्वात आधी आपल्या ब्राउझरमध्ये hejen.com ही वेबसाईट ओपन करूया. इथे लॉग इन करणं खूप सोपी आहे. तुम्ही तुमच्या Google आयडीने किंवा ईमेलने डायरेक्ट साइन अप करू शकता. तर मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर हेजेनचा इंटरफेस दिसेल. इथे डाव्या बाजूला लक्ष द्या, आपल्याला काही महत्त्वाचे टूल्स मिळतात. होम, दुसरं ऑप्शन म्हणजे अवतार. इथून आपण आपला डिजिटल अवतार निवडणार किंवा तयार करणार आहोत. व्हिडिओ एजंट हे एक नवीन फीचर आहे, जिथे AI स्वतःहून तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट आणि बी-रोलसह तयार करू शकतो. ट्रान्सलेट, आपला मराठी व्हिडिओ जगातील 175 पेक्षा जास्त भाषांमध्ये बदलण्यासाठी पर्याय आहे. ॲप्समध्ये तुम्हाला हेजेनचे इतर टूल्स आणि इंटिग्रेशन पाहायला मिळते. या अगोदर बनवलेले सर्व व्हिडिओ किंवा चालू असलेले काम तुम्हाला इथे प्रोजेक्ट्समध्ये सुरक्षित मिळेल. आणि मधल्या भागात बघा, तुम्हाला 6 मोठे बॉक्स दिसतात. तुम्हाला AI स्टुडिओमध्ये जाऊन स्वतः व्हिडिओ बनवायचा असेल, स्क्रिप्ट टू व्हिडिओ करायचा असेल किंवा तुमचा साधा व्हिडिओ 4Kमध्ये एन्हान्स करायचा असेल, तर हे सर्व पर्याय समोरच उपलब्ध आहेत. चला तर मग आता वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष आपला AI अवतार तयार करायला घेऊया. क्रिएट युअर AI अवतार या ऑप्शनवर क्लिक करूया. त्यानंतर अवतार्समध्ये इथे बघा तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील. क्लोन अ रिअल पर्सन, क्रिएट अ व्हर्च्युअल कॅरेक्टर. क्लोन अ रिअल पर्सनमध्ये तुम्ही स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करू शकता. जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केलात, तर तुमचा अवतार अगदी तुमच्यासारखाच हातवारे करेल आणि बोलेल. फक्त व्हिडिओ अपलोड करताना काही गोष्टी लक्षात ठेवा, जसं की व्हिडिओमध्ये तुमचा चेहरा एकदम स्पष्ट दिसायला हवा, जेणेकरून AIला ओठांच्या हालचाली नीट पकडता येतील. बॅकग्राऊंड शक्यतो प्लेन ठेवा. बोलताना मध्ये जास्त गॅप नको. दुसरं ऑप्शन म्हणजे क्रिएट अ व्हर्च्युअल कॅरेक्टर. इथे तुम्ही डिझाइन विथ AI म्हणजे प्रॉम्प्ट देऊन AI अवतार तयार करू शकता किंवा फोटो अपलोड करून सुद्धा अवतार तयार करू शकता.
तर आपण अपलोड फोटो या ऑप्शनवर क्लिक करूया. इथे बघा फोटोसाठीच्या रिक्वायरमेंट्ससुद्धा त्यांनी इथे दिल्यात आपल्याला, की फोटो कसा असायला हवा आहे किंवा कसा नको आहे, हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. सिलेक्ट फोटो या ऑप्शनवर क्लिक करूया आणि आपली इमेज निवडूया. इमेज ॲड केल्यानंतर आपण अपलोड या बटनावर क्लिक करूया. कंटिन्यू यानंतर इथे अवतार रिलेटेड काही सेटिंग्ज आहेत, जसं की अवतारचं नेम, एज, जेंडर ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करूया. कंटिन्यूवर क्लिक करूया. इथे तुम्ही तुमचा आवाज क्लोन करू शकता. बघा आपला अवतार तयार झाला आहे. आता ह्या तयार अवतारला बोलकं करण्यासाठी आपण क्रिएट व्हिडिओ विथ धिस अवतार ह्या ऑप्शनवर क्लिक करूया. इथे तुम्ही अवतार संबंधित सर्व सेटिंग्ज करू शकता. जसं की डाव्या बाजूला बघा इथे तुम्ही स्क्रिप्ट ॲड करू शकता. अपलोड ऑडिओ हा पर्याय निवडून तुम्ही तुमचा व्हॉईस अपलोड करू शकता. त्यानंतर स्क्रिप्ट रायटर इथे AIच्या मदतीने तुम्ही स्क्रिप्ट जनरेटसुद्धा करू शकता. अपलोड ऑडिओ हा पर्याय निवडूया आणि आपला ऑडिओ अपलोड करूया. ऑडिओ अपलोड होताच कन्फर्म ऑडिओचा पॉपअप आला आहे. इथे तुम्ही ऑडिओ व्ह्यू करून पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपण AI स्किल्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. आता ॲड ऑडिओ इथे वरती आपल्या अवतार व्हिडिओला आपण रिनेमसुद्धा करू शकतो. आपल्या व्हिडिओची साईज पोर्ट्रेट किंवा लँडस्केप इथे करू शकतो आपण. त्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला पाहू शकता काही पर्याय फीचर्स त्यांनी दिलेत. तर इथे अवतारशी रिलेटेड काही सेटिंग करायच्या असेल तर तुम्ही ते करू शकता. जसे की तुम्हाला अवतारची इमेज चेंज करायची असेल तर ती इथे ॲड करू शकता तुम्ही. व्हॉईस चेंज करू शकता. अवतारचे मोशन तुम्ही डिसाईड करू शकता. त्यानंतर बॅकग्राऊंड, लेआउट्स, रेडियस इत्यादी तुम्ही सेटिंग इथे करू शकता. AI टूल्स या फीचरवर तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग, मोशन डिझायनिंग इत्यादी पर्याय दिसतील. एलिमेंट्स, म्युझिक इत्यादी सेटिंग्स तुम्ही करू शकता. द जनरेट या बटनावर क्लिक करून आपण फायनल आउटपुट बघू शकतो. जनरेट आणि सबमिट. बघा मित्रांनो, आपला डिजिटल अवतार आता पूर्णपणे तयार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण AI स्किल्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. AI म्हणजे अशी तंत्रज्ञान जे आपलं काम सोपं आणि जलद करतं. आहे की नाही कमाल? तुम्ही पाहू शकता ओठांच्या हालचाली, डोळ्यांची उघडझाप आणि चेहऱ्यांचे हावभाव किती नैसर्गिक वाटत आहे. फक्त एक फोटो आणि थोड्याशा स्क्रिप्टच्या मदतीने आपण हा बोलका अवतार तयार केला आहे. आता हा अवतार तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रेझेंटेशनसाठी, ट्युटोरियलसाठी किंवा अगदी सोशल मीडिया पोस्टसाठी वापरू शकता. मित्रांनो, आता आपण वळतोय अशा एका फीचरकडे ज्याने डिजिटल कंटेंटच्या जगात मोठी क्रांती आणली आहे. ते म्हणजे व्हिडिओ ट्रान्सलेट. कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की आपण आपल्या भाषेत उत्तम कंटेंट बनवत असताना या डबिंगची गरज काय आहे? तर मित्रांनो, हे टूल फक्त तुमच्या कंटेंटचा जागतिक विस्तार करण्यासाठीच नाही, तर आपल्या सर्वांच्या वैयक्तिक संवादासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. समजा तुमचं एखादं शैक्षणिक चॅनल आहे किंवा तुम्ही बिझनेस ट्युटोरियल्स बनवता, तर डबिंगमुळे तुम्ही फक्त एका राज्यापुरते मर्यादित न राहता जगातील कोणत्याही देशात पोहोचू शकता. चला तर मग आता हे प्रत्यक्ष कसं करायचं हे पाहूया. डाव्या बाजूला असलेल्या या ट्रान्सलेट आयकॉनवर क्लिक करूया. आता आपण मगाशी जो मराठी अवतार व्हिडिओ तयार केला होता तोच इथे अपलोड करूया. तर इथे इंग्लिश भाषा निवडूया. मित्रांनो, इथे 2 पर्याय दिसतात, रिव्ह्यू अँड एडिट आणि दुसरा ट्रान्सलेट. रिव्ह्यू अँड एडिट हा एक प्रीमियम पर्याय आहे, ज्यामध्ये आपण स्क्रिप्ट स्वतः एडिट करून अधिक अचूक रिझल्ट मिळवू शकतो. पण आपण सध्या हे फ्री व्हर्जनमध्ये शिकत असल्यामुळे आपण थेट ट्रान्सलेट या पर्यायाचा वापर करणार आहोत. फ्री व्हर्जनमध्ये हे टूल अतिशय प्रभावीपणे काम करतं. याची विशेष गोष्ट म्हणजे हे जेन त्या मूळ व्हिडिओमधला आवाज क्लोन करतं आणि त्याच आवाजात दुसऱ्या भाषेतला व्हिडिओ तयार करतं. ट्रान्सलेट बटनावर क्लिक करूया.
प्रोसेस पूर्ण झाली. चला तर मग आपला हा ट्रान्सलेट झालेला व्हिडिओ बघूया. Hello friends, today let's briefly learn about AI skills. AI is a technology that makes our work easier and faster. तर मित्रांनो, आजच्या या ट्रेनिंग सेशनमध्ये आपण काय शिकलो? आपण एका साध्या इमेजला अवतारमध्ये तयार केलंय आणि तिच्याकडून आपल्याला हव्या त्या भाषेत संवाद साधून घेतला. इतकंच नाही, तर आपला मूळ मराठी व्हिडिओ ट्रान्सलेट वापरून अगदी आपल्याच आवाजात लिपसिंगसह इंग्लिशमध्ये कसा बदलायचा हे सुद्धा आपण प्रॅक्टिकली पाहिलं. खरं सांगायचं तर पूर्वी या गोष्टी करण्यासाठी आपल्याला महागडे कॅमेरे, एडिटिंग सॉफ्टवेअर आणि भाषांतरणाची गरज पडायची. पण आज हेजेन AI सारख्या टूल्समुळे हे सगळं काम एका क्लिकवर आणि खूप कमी वेळेत शक्य झालं आहे. मग तुम्ही एखादे शिक्षक असाल, उद्योजक असाल किंवा साधे कंटेंट क्रिएटर, तुमचा विचार जगापर्यंत पोहोचवण्यापासून आता तुम्हाला कोणतीच भाषा रोखू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे टूल सुरुवातीला काही फ्री क्रेडिट्स देतं, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे पहिले काही व्हिडिओ मोफत बनवू शकता. मी तुम्हाला नक्कीच सुचवेन की एकदा स्वतः हे ट्राय करून बघा. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की त्याचा फायदा आपण नक्कीच करून घ्यायला हवा. तर कसं वाटलं आजचं हे AI ट्रेनिंग सेशन? तुम्हाला यातील कोणतं फीचर सर्वात जास्त आवडलं हे मला नक्की सांगा. धन्यवाद.